थँक्यू सो मच. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण 12th मान आपण पाठवून द्यायचं आहे. सकाळ सत्रामध्ये प्रो प्ले लाईव्ह अगदी आपण पाहू शकाल थेट समालोचन कक्षेमध्ये. आणि सकाळ सत्रामध्ये आज सर्वांना मराठी भाषा गौरव दिन आणि आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने सर्वांना आज मराठी असल्याचा मराठी अस्मितेचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस सुद्धा आहे आणि या सकाळच्या क्षणचित्रामध्ये अगदी आपण पाहू शकाल प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क अगदी ॲक्टिव्ह होत असताना अभिमान आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा. कारण की यंदाच्या वर्षामध्ये मराठी बोलीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. आणि विशेष करून आज आपण महाराष्ट्र या राज्यामध्ये राहतो. महाराष्ट्र म्हणायची झाली तर एक अस्मिता आहे, संस्कृती. आणि नेहमीच त्याचा जतन नेहमीच त्याचा ठेवा आपल्या सर्वांना ठेवायचा आहे. कारण की खूप मोठी परंपरा आहे. आज 394 वर्ष या स्वराज्याला अधोरेखित झाली आणि 394 वर्षामध्ये खूप काही घटित झालं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची नुकताच आपण जयंती साजरी केली आणि आजचा दिवस आपण पाहू शकाल मराठी भाषा गौरव दिन. आणि यंदाच्या वर्षामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. ही सर्वांना एक गर्वाची बाब आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ही मात्र मराठी भाषेची अस्मिता आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संतांनी मात्र ही भाषा वाङ्मयाच्या रूपाने मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही भाषा संस्कृतीच्या रूपाने मांडली आणि आज आपण या भाषेचा अगदी अभिमान बाळगायला पाहिजे. कारण की एक सुंदर असा गोडवा या भाषेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. थँक्यू सो मच प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क. जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने जिथे अगदी सामन्याला सुद्धा सुरुवात होते. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाल्यात. अक्षय वारणा आणि योगेश वारणा या दोन फलंदाजाला आपण पाहू शकाल. तदनंतर मितेश मडके यांना अगदी आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर. हे पहिलं स्पेल हाताळण्याकरिता श्रीगणेश जांभूलपाडा आणि काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा या दोन संघादरम्यान ही लढत अगदी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना आपण देतोय शुभेच्छा. बाळूजी बागी अगदी आमच्या समवेत समालोचन कक्षेमध्ये स्कोररच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. स्ट्राईक एंडला मिस्टर योगेश वारणा यांना अगदी आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर अक्षय वारणा. योगेशच्या बॅटमधनं 50 धावेंचं ते काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. लिव्ह केलं या चेंडूला. पहिला चेंडू अगदी आपण पाहू शकाल सरळ यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये निघून जातोय. दीपक लहांगे यांना आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि अगदी नॉन स्ट्राईक एंडला कपिल पागी यांना अगदी आपण पाहताय. दोन प्रमुख पंच या सकाळच्या सत्रामध्ये. कालच्या दिवसामध्ये महेंद्र गरेल सागर डोपे यांना सुद्धा आपण पाहिलं. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस अगदी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. एकंदरीत जे शेड्यूल आपण पाहू शकाल ना कालच्या दिवसांमधील जो उच्चांक स्कोर होता एकंदरीत एका सामन्यामध्ये 75 धावा या तब्बलीत ठोकल्या होत्या गावदेवी स्पोर्ट्स चौकीपाडा या संघाने. आणि त्यानंतर सर्वाधिक जी कमी धावसंख्या लागली ती कालच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना ज्यामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा लागल्या होत्या 3 षटकांमध्ये. हे सुद्धा आपण पाहिलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय हवेमध्ये चेंडू. विकेटचं इथे होईल पतन. योगेश वारणा याला स्वस्तामध्ये बाद व्हावं लागतंय डकवर. विकेटचं पतन. पहिला धक्का काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला. अकुटप्प्याची लेंथ होती. ऑन साईडला खेळण्याचे प्रयत्न झाले होते आणि जिथून या प्रयत्नांमध्ये हलकंसं अपयश पाहायला मिळतंय. आणि जिथे लेंथ चांगली होती आणि मागे खेचण्याचा प्रयत्न अयशस्वी पाहायला मिळतोय. आणि सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकांच्या माध्यमातून आणि अगदी फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल होऊन फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे खूप चांगल्या पद्धतीने हा झेलला कन्वर्ट केले. विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होईल. पहिला धक्का बसलाय काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला. आतून नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मिस्टर अक्षय. या फलंदाजाला आपण पाहू शकाल अक्षय डावरे. एकेंडे अक्षय वारणा आहे एकेंडे अक्षय डावरे यांना अगदी आपण पाहू शकाल. क्रिकेटची परिभाषा ही खूप महत्त्वाची ठरली कारण की सर्वांना एकत्रित आणण्याचं काम या क्रिकेटने सातत्याने केलंय. आपण म्हणतोय ना की अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. तर आज प्रत्येक ग्रामीण विभागातील खेळाडूंची एक मूलभूत गरज बनले ते आहे क्रिकेट. म्हणून तहान भूक हरवायला लावलं या क्रिकेटने. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्यांपासून थोरल्यांपर्यंत सर्वांनाच वेळ लावलं या क्रिकेटने आणि सर्वांनाच एकत्रित आणण्याचं काम अगदी आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा झालंय. सकाळ सत्रामध्ये अगदी आपण पाहू शकाल आमचा लाडका प्रेक्षक राजा मैदानाच्या दिशेने सभोवताली एकवटलाय. त्या सर्वांचा आपण करूया सहर्ष वेलकम. ऑन साईडला खेळला बॅकलिपचा व्यवस्थित उपयोग. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. बॅकफुट पंच. सरळ चेंडू अगदी निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4.
आणि चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 4 या अंकांवर. पहिले 2 चेंडू डॉट आले होते आणि अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळत असताना कुठेतरी योगेशने चुकी केली. ऑन साईडला खेळण्याचे प्रयत्न तर होते परंतु जाग्यावरनं थोडीशी बॉडी लँग्वेज इन पॉझिटिव्ह पाहायला मिळाली. धावींच्या बाबतीमध्ये जर सरशी घ्यायची असेल तर इथून तुमचा परफॉर्मन्स योग्य होणं खूप महत्वाची भूमिका आहे. 4 धावा स्कोर काढावं लागल्यात. शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंच वळतायत. पंच इंटरेस्टेड आहेत. लाईन बिलॉंग टू द अंपायर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 5 रन्स ऑन अ कार्ड. सेपरेटली अगदी महिला कक्ष आपण पाहू शकाल. सेपरेटली 2 खेळाडू कक्ष आहेत. भव्य दिव्य असं व्यासपीठ आहे. चहू बाजूने खूप सुंदर अशी ड्रेस कोटिंग या मैदानाला अगदी आपण पाहू शकाल. माझे आमदार चषक 2025 ही टॅग लाईन या स्पर्धेला कोल्हार लाईन सुंदर पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल. बॅकलिप लाईन मुवमेंटला खाली आणलं. चांगल्या पद्धतीचा कंट्रोल अतिशय सुरेख पद्धतीने मितेश याने करून दाखवला या स्पेलमध्ये. या षटकातील आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर ही धाव संख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला स्वांग केलं या चेंडूला. चांगला स्ट्रोक आहे. 1 बाउन्सने क्लिअर सुद्धा होईल ओव्हर द मिड विकेट एरिया. सुंदर स्ट्रोक. 4 धावा आणि चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 या अंकांवर हे धावफलक अगदी आज पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. संतांनी वाढविला तो वान मराठी आणि आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. आज मराठी भाषा गौरव दिन आणि पुन्हा एकदा मराठी भाषा दिनाच्या तमाम मराठी जनांना मनपूर्वक शुभेच्छा. चांगला स्ट्रोक आहे. 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अक्षय डावरे अगदी मैदानाच्या दिशेने आलेत आणि चांगल्या पद्धतीने डावाला सावरण्याचं काम केलं. कारण की सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये वर्चस्व होतं गोलंदाजाचं परंतु जसा अक्षय आला मैदानाच्या दिशेने हे वर्चस्व त्याच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. अगदी पॉवर प्लेमध्ये तुमची मानसिकता ही स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण की जिथून आपण सातत्याने म्हणतो ना की क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला जर सातत्य टिकवून ठेवायचं असेल तर सराव नावाचं जे ब्रह्मास्त्र आहे ना ते तुम्हाला अंगी बाळगावं लागेल. कारण की सातत्याने आपण म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला अधिक बलकटी देत असतं म्हणून सराव करणं क्रिकेटच्या मैदानामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. इथून स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 2 चौकार आलेत अक्षय डावरेच्या बॅटमधनं. तर आता एक एंडने मिस्टर अक्षय वारणा यांना आपण पाहू शकाल. एक चांगला खेळाडू आहे. कालच्या दिवसामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये त्याच खेळाडूला आपण पाहिलं. काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा संघ अगदी ऍक्टिव्ह होत असताना मैदानाच्या दिशेने अगदी त्या ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं असेल ना तर तुमची मानसिकता इथून विजयाच्या दिशेने असणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. त्याकरिता तुमची मेहनत तुमची जिद्द चिकाटी खूप महत्त्वाची भूमिका. आपण म्हणतो ना सातत्याने की आयुष्यात क्षेत्र कुठलंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशाला सुद्धा पर्याय नाहीये. म्हणून आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची साथ असेल ना तर अशक्य गोष्टीही शक्य होत आहेत. हे प्रामुख्य आपण पाहिलंय. आणि क्रिकेटमध्ये सराव खूप महत्त्वाची भूमिका. इथून सेकंड स्पेलची सुरुवात होते. ओम मडके या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. हा ट्रॅकर होता. जागेवरून स्लाइस करण्याचा प्रयत्न शरीरापासून हलकासा दूर राहिला. चेंडूपर्यंत जाणं खूप महत्त्वाची गोष्ट. म्हणतो ना आपण की मोबाईलमध्ये तुम्हाला नेटवर्कची गरज आहे आणि क्रिकेटमध्ये जर खेळायचं असेल तर युजेस फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. युजेस फुटवर्क असेल तर धावा तुमच्या एक चांगल्या प्रकारे येऊ शकतात. म्हणून तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेट देऊन खेळणं खूप महत्त्वाची भूमिका. योगेशकडे आहे अगदी जो क्लास होता तो बाद झाले परंतु अक्षयकडे सुद्धा ती क्लासिकल फलंदाजी आहे. नेहमीच अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळत असताना त्याचा खेळ चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळालाय. परंतु आज नवीन दिवस आहे. एक नवीन चॅलेंज समोर आहे. एक नवीन चॅलेंज घेऊन जय शिवराय जांभूलपडा हा संघ सुद्धा उतरलाय. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहायचं झालं तर यावेळेस चेंडूला अगदी रीड करण्याचा प्रयत्न झाला. श्री गणेश जांभूलपडा हा संघ. स्कोर कार्ड आतापर्यंत 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 धावा या स्कोर कार्डवर. लगातार 2 चेंडू डॉट गेलेत. जेवढे डॉट बॉल आपण खेळाल तेवढा मात्र प्रेशर एक येणार आहे. परंतु या प्रेशरला न जुमानता खेळ कशा पद्धतीने चांगला होईल याकडे अगदी लक्ष दिलं गेलं पाहिजे. सकाळ सत्र आहे. थोडीशी बॉडी वॉर्मअप नाही आहे म्हणूनच इथून तुम्हाला थोडासा वेळ देणं खेळपट्टीवर महत्त्वाची भूमिका. कट करण्याचा प्रयत्न जागेवरून खेळतायत परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली चुकी. याला म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं.
चेंडू डॉट टर्न निघाला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली चूक आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार. या महत्वाच्या अगदी कन्व्हिन्सिंग तर नाहीये, परंतु कॉन्फिडेंटली या धावा अगदी जॉईंट होतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 13 अंकांवर. 13 रन्स ऑन अ कार्ड, 13 धावा या स्कोर कार्ड लागल्यात. श्री गणेश जांभूलपाडा वॉन द टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि जिथून काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा संघ अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने फलंदाजी करण्याकरिता उतरलाय. यानंतर आई गावदेवी वरठापाडा, जय जोहार डुकफोडेपाडा हा दुसरा सामना असेल. त्यानंतर जय गणेश भाताने, ओमसाई सकवार हा तिसरा सामना. स्विचिटचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने चेंडूला काढलाय पॉइंट रिझनवरनं. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा अक्षयच्या बॅटमधनच्या कॉन्फिडन्स येतील. कारण की पहिली धाव अगदी ही बॅटच्या साह्याने येत असताना अक्षय वारडाच्या बॅटमधनं या 2 धावा येतात दुहेरीच्या मदतीने. बाळूजी बागी दर्शवतात स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते म्हणजे 15 रन्स ऑन अ कार्ड. तदनंतर संघर्ष स्पोर्ट्स भिनार आणि आई कल्पादेवी धोदडेपाडा हा चौथा सामना असेल. तदनंतर साईल स्पोर्ट्स हत्तीपाडा संघ आई गावदेवी सकवार गावठण या संघाशी खेळताना पाहायला मिळेल. तदनंतर वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा आणि जगदंबा स्पोर्ट्स शिवनसई ब हा संघ अगदी शेवटचा अंतिम सामना आजच्या दिवसातील खेळताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली तेडी करनी पडतीये आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं अक्षयच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, फ्लाय स्लिप करणं चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा थर्डमॅन सीमारेषा पार, मिळतील धाबा 4 आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 19 या अंकांवर. आता धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी पाहायला मिळतोय. म्हणून मी म्हटलं की खेळपट्टीवर जर आपण वेळ देत आहे तर तो वेळ अगदी चांगल्या पद्धतीने व्यतीत होऊ शकतो आणि म्हणूनच इथून अगदी पाहायचं झालं तर या 4 धावा अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, कोलवर लाईन खूप सुंदर पद्धतीने हाताळली, जिथून थोडंसं इम्पॅक्ट डाऊन द लेग होतं. एकदा विधे कंप्लीट झालेत. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. षटकाचे सुद्धा झाले इथे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळत आहे. सुंदर पद्धतीने अगदी या षटकामध्ये धावा अर्जित केल्यात. कारण की पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. कारण की अक्षय डावरेची बॅटिंग सुद्धा खूप महत्वाची होती खेळणे. जशी मात्र अक्षय वारणा गेला, सुरुवातीला स्ट्रगल झाला. 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर एक जो चौकार बायच्या रूपाने आला तिथून हलकंसं मोमेंटम चेंज झालं आणि मोमेंटम चेंज होत असताना अगदी जो स्विचिटचा फटका आला तदनंतर एक कॉन्फिडन्स लेवलने अगदी फलंदाजी होत असताना खूप चांगल्या पद्धतीने अगदी स्ट्रोक अर्जित केले गेले आणि तदनंतर 20 धावा या स्कोर कार्डवर आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीची सुरुवात आहे. 10ची सरासरी अगदी या दुसऱ्या षटकापर्यंत मेंटेन केले. आतापर्यंत पाहायचं झालं तर गावदेवी स्पोर्ट्स भातानपाडा 51-17 आतापर्यंतची सर्वाधिक सुंदर स्पर्धा. कारण की प्रेक्षकांचा सुद्धा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला मिळालाय आणि आतापर्यंत जी म्हणायची झाली ना ती कौतुकाची सुमन पुष्पे अगदी उधळली गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणून कालच्या दिवसामध्ये एका खेळाडूने उल्लेख केला होता की जणू काही आम्ही रतनबुवा ट्रॉफी खेळतोय की काय, अशी मात्र एक अंगामध्ये एक ऊर्जा येते या मैदानावर आल्यानंतर आणि चांगलं प्लॅटफॉर्म आहे, चांगलं क्वालिटी अगदी या पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आणि बक्षिसांची खैरात आहे. यावेळेस पाहायचं झालं तर पुन्हा एकदा सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज लागले असं पंचांचं मत. द फिंगर इज गॉन अप. आणखी एक विकेटचं इथे होईल पतन. मिस्टर अक्षय वारणा याला आता बाद व्हावं लागेल तंबूच्या आशयाला. हा बसेल दुसरा धक्का काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला. प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून जवळजवळ 200 पेक्षा जास्त अगदी ऑनगोईंग मॅच करिता प्रेक्षक राजा जॉईन झालाय. त्या सर्वांचं स्वागत असेल या सकाळच्या सत्रामध्ये. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहू शकाल सबस्क्रायबरची संख्या हे हळू वाढत असताना आणि नितेश आहेत म्हणजेच एक चांगल्या पद्धतीची क्वालिटी ते सुद्धा सातत्याने राखतात. प्रत्येक गोष्टीकडे विशेष करून त्यांचं सुद्धा लक्ष आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. येस, हलकीशी स्निक लागली होती. रिप्लायमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने अगदी गॅदर केलं आणि सरळ चेंडू यस्सी रक्षक यांच्या हातखंडामध्ये जाऊन विसावलाय आणि विकेटचं इथे पतन होत असताना 20 अंकांवर हे धावफलक आहे. नितेश या स्पेलमध्ये तिसऱ्या स्पेलमध्ये अगदी आपण पाहत आहे पहिल्या चेंडूवर विकेट मिळाले. आतापर्यंत धावफलक 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 अंकांवर नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात मिस्टर कल्पेश वारणा या फलंदाजाला आपण पाहू शकाल. यानंतर आई गावदेवी वरठापाडा आणि जय जोरा
डोकफोडे पाडा या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे आणि या दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपले प्लेइंग 11 म्हणजे जे खेळाडू आहेत फोटो सेशन करीत आपण समोरच्या दिशेने यायचं आहे. यावेळेस ऑन साईडला हलकीशी मिस्टेक आणि चेंडू सरळ निघून गेला वाईटिश काव कॉर्नर सीमारेषा पार. मिळतील धाबा 4 आणि चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजेच 24 या अंकांवर. चला आई गावदेवी वरठापाडा आणि जय जोरार डोकफोडेपाडा दोन्ही संघांना विनंती करतो की आपण फोटो सेशन करीता चला मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. आपली प्लेइंग 11 घेऊन आणि आपले जे खेळाडू आहेत ते सुद्धा आपण घ्या. चला त्वरित या लवकरात लवकर या. स्कोर कार्ड आतापर्यंत 24 या अंकांवर 24. या तिसऱ्या स्पेलमध्ये अगदी पाहायचं झालं तर मिस्टर नितेश या गोलंदाजाला आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक होता ग्राउंडेडली अगदी खेळला आणि त्याचं बेनिफिट थोडंसं फंबल झालं त्या दिशेने वाईटिश काकोन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेला चौकार्यकरिता. आता इथून जेवढ्या धावा येतील ना त्या महत्वाच्या असतील. शरापासून पुन्हा एकदा दूर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता 24 या अंकांवर हे धाव फलक आहे 24. संपूर्ण संघ घेऊन आपण यायचं आहे. फोटो सेशन केलं जाईल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झालेत. ब्लाइंड स्ट्रोक तुम्ही खेळू शकत नाही या खेळपट्टीवर. आज मेरिट खेळणं खूप महत्वाची भूमिका आहे. मेरिटनुसार जर तुम्ही खेळले नाही तर नक्कीच या पद्धतीच्या चुक्या अगदी होताना पाहायला मिळतील. आणि अगदी एक चौकार आल्यानंतर सलग 2 डॉट बॉल गेलेत म्हणजेच थोडासा जो चौकाराची जी व्हॅल्यू आहे ना ती हलकीशी कमी झाले. आता इथून पाहायचं झालं तर स्कोर कार्ड जाग्यावर स्थिर आहे 24 या अंकांवर. पुन्हा एकदा शपलम खेळण्याचा प्रयत्न परंतु इम्पॅक्ट हलकसा आउटसाइड ऑफ आहे म्हणूनच पंचांनी त्या ठिकाणी अगदी मन दर्शवलं नाही. लेग बाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 25 या अंकांवर. अगदी पहिल्या षटकामध्ये अक्षय आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळाला होता परंतु तदनंतर या स्पेलमध्ये अगदी स्ट्राईकवर जाताना पाहायला मिळतोय म्हणून जास्तीत जास्त तो ऑफ स्ट्राईक राहिला. त्याच्याकडे चांगलं कॅल्क्युलेशन आहे. योग्य त्या पद्धतीने तो खेळू शकतो परंतु आता इथे जे प्रेशर आहे ना ते धावा करण्याचं आहे. या षटकातील चेंडूंचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा नितेश. फुलटॉस चेंडू परंतु वेध घेऊ शकले नाहीयेत. फुलटॉस चेंडू सुद्धा यावेळेस बाय मिस्टेकली मिस होत आहेत. म्हणून हे सर्व गोष्टी मिळवण्याकरिता सुद्धा तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रयत्न हे करावेच लागतात. असं आपण नेहमीच म्हणतो ना की प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गेले. म्हणून तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये फुलटॉस चेंडू असेल त्याला सुद्धा अगदी कन्वर्ट करावंच लागते. म्हणून प्रत्येक गोष्ट मिळवणं हे आसान नाहीये. प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला लढावं लागतं. संघर्ष करावा लागतो क्रिकेटच्या मैदानामध्ये. इथे अगदी पाहायचं झालं तर तिसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 26 रन्स ऑन अ कार्ड 26 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथमतः फलंदाजी करत असताना काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा हा संघ अगदी आपण पाहताय. स्कोर कार्ड आतापर्यंत 26 या अंकांवर आहे 26. अगदी मुख्य व्यासपीठावर नितेश आपण पाहू शकाल रुपेची पागी आहेत. त्यानंतर अगदी आपण पाहू शकाल लहान मुली सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांचं सुद्धा स्वागत असेल. दत्तात्रेयची पागी हे सुद्धा या सगळ्या सत्रामध्ये उपस्थित झाले त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. आणि दोन्ही संघ विशेष करून आई गावदेवी वरठापाडा आणि जय जोहार डोकफोडेपाडा हे संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. फोटो सेशन या ठिकाणी केलं जाईल. प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून जो आपला समाम संघ आहे तो अगदी ऑनगोईंग मॅचच्या दरम्यान अगदी दाखवला जाईल. ब्रेकमध्ये दाखवला जाईल. ही खासियत राहिले प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कची. वेलकम नितेशजी बरप या ठिकाणी उपस्थित झालेत. मॉर्निंग सेशनमध्ये त्यांचं सुद्धा स्वागत असेल. यावेळेस ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे अक्षय डावरेच्या बॅटमधनं. डावाला सावरण्याचं काम केलं जात आहे. फॉलोइंग स्वीपचा फटका बॅकवर्ड लॉंग लेग सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार. मिळतील धाबा 4 आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 30 या अंकांवर. 30 रन्स ऑन अ कार्ड 30 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. चांगला स्ट्रोक होता. अगदी बॅकफुटला सुसज्जित होते. लेन थोडीशी मागे होती आणि परिपूर्ण या चेंडूला रीड केलं पिक केलं आणि पिक करत असताना बॅकवर्ड लॉंग लेग सीमारेषा पार चेंडूला धाडलं. सरळ चेंडू निघून गेला चौकाराकरिता. चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा येतात चौकाराच्या मदतीने. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 30 रन्स ऑन अ कार्ड.
पुन्हा एकदा आकुटप्प्याची लेंद आहे, ऑन साईडला खेळलाय मिडॉन क्षेत्रात क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय चेंडूला उचलून फील्ड करेल तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा अक्षय डावरेच्या बॅटमधनं कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजेच 32 या अंकांवर. म्हणूनच या अगोदरच मी म्हटलं की जणू काही स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी चालू आहे की काय अशीच फिलिंग आले या प्रत्येक खेळाडूला. कारण की एक विशेष करून एक आयोजन नियोजन ही खासियत आहे रुपेजी पागे आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांची. फोटो सेशन या ठिकाणी कंप्लीट केलं जात आहे. मॉर्निंग सेशन मध्ये दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला अक्षय डावरेच्या बॅटमधनं फटका तर सुंदर आहे परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक स्थित आहे तो कुठल्याही पद्धतीची चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन होईल. आणखी एक धक्का. अक्षयला मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न करायचा होता. एक चौकार आला होता परंतु यावेळेस अगदी तेवढा फोर्स नव्हता. फटका मिस टायमिंग पाहायला मिळाला आणि सरळ पाहायचं झालं तर स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातखंडामध्ये एक सोपा झेल सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन होईल. अक्षयला सुद्धा परतावं लागतंय. 32 या अंकांवर हे धावफलक आहे. 32 रन्स ऑन अ कार्ड. 32 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. खूप सुंदर पद्धतीने अगदी पाहायचं झालं तर आजच्या दिवसाची सुरुवात ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. फोटो सेशन या ठिकाणी कंप्लीट झालंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. नाणेफेकीचा कॉल सुद्धा केला जाईल. स्कोर कार्ड आतापर्यंत 32 या अंकांवर 32 32 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. आईगावदेवी वरठापाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जय जोहार डोकफोडेपाडा हे दोन्ही संघ खेळताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील. या स्पेलमध्ये चंद्रकांत कातकरी या गोलंदाजाला आपण पाहताय तर नव्याला बॅटर मिस्टर अमित ऑन साईडला खेळलाय. फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी धावत पळत वेगाने पुढे आले होते. 2 धावा निश्चित स्वरूपी कंप्लीट झाल्यात. आता तिसऱ्या धावेकरिता कॉल यशस्वी होत असताना ही तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्याने कंप्लीट केली जाते आणि तिहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 35 रन्स ऑन अ कार्ड. 35 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. स्ट्रोक तर चांगला नव्हता परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं निष्फळ पाहायला मिळालं आणि अगदी ते म्हणतायत ना की थोडंसं क्षेत्ररक्षण तुमचं सुधारलं गेलं पाहिजे क्रिकेटच्या मैदानामध्ये कारण की प्रत्येक धाव खूप मोलाची आहे आणि इथून 3 धावा येत आहेत. तिहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे. 35 रन्स ऑन अ कार्ड. 35 या अंकांवर हे धाव फलक. शहरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न पंच इंटरेस्टेड आहेत. दोन्ही हात पंचांचे झाले समांतर. एक धाव मिळेल वाईटच्या रूपाने अवांतर. एक अवांतर धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 36 रन्स ऑन अ कार्ड. 36 या अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग रिजन मधनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय परंतु पुन्हा एकदा तीच हलकीशी मिस्टेक पाहायला मिळाली. एकेरीला दुहेरी धावेमध्ये पुन्हा एकदा परिवर्तित केलं जाते आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बरोबर जाऊन पोहोचले 38 या अंकांवर. या षटकातील जवळजवळ चेंडूंचा विचार करायचा झाला तर 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 38 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात म्हणजे चांगल्या टोटलकडे अगदी मार्गस्थ झालेत. विशेष करून जर 10ची सरासरी या खेळपट्टीवर तुम्ही ठेवतायत कारण की बघा सकाळ 17 हवा थोडीशी मंदावली म्हणजे चांगली टोटल असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्ट्रॉंग फिनिश होईल का त्या दिशेने क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून झाली मिस्टेक. वन बाउन्सने चेंडू पुन्हा एकदा क्लिअर होईल. जणू काही असं दृश्य निर्माण झालं की खंडाळ्याच्या घाटामधील हा असेल बोगदा आणि बोगद्यातनं चेंडू झाला पास. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 42 या अंकांवर. विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलंय ते असेल 43 धावांचं म्हणजेच एक चांगली टोटल. जी टोटल हवी होती ज्या टोटलने अगदी कॉन्फिडन्स वाढू शकतो ती टोटल मिळाले. म्हणून सिंगल डबलच्या साहाय्याने का असोनात परंतु शेवटच्या चेंडूवर अगदी जो चौकार आला त्याने धावसंख्येला अगदी आकार आलाय आणि आकार येत असताना खूप चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल या 4 धावा अर्जित होत आहेत. कालच्या दिवसामध्ये कंपॅरिझन करायचं झालं तर पहिल्या मॅचमध्ये 47 धावा लागल्या होत्या. आजच्या दिवसाचं कंपॅरिझन आपण पाहू शकाल 42 धावा लागल्यात म्हणजे 43 धाब्यांचा इथे पाठलाग असेल. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. चला आई गावदेवी वरठापाडा आणि जय जोहार डोकफोडेपाडा दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा.
या टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय दत्तात्रेयजी पागी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या ठिकाणी टॉस. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहू शकाल सामना क्रमांक 2 जय जोहार 11 डोकफोडे बाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी वरठापाडा या दोन्ही संघादरम्यान टॉस या ठिकाणी केला जाईल. दत्तात्रेयजी पागी या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते केला जातो या सकाळच्या सत्रामधील टॉस. छापा असा कॉल आहे आणि छापा असाच कॉल आलाय. सो नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे गावदेवी वरठापाडा या संघाने. मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. टॉस जिंकला आहे गावदेवी वरठापाडा संघ. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कितपर्यंत रोखण्याचा मानस आहे समोरच्या संघाला? 30-35. ते कुठले आहेत गोलंदाज संघामध्ये जे आपल्या म्हणजे संघाला चांगला बेनिफिट मिळवून देऊ शकतात? समीर आहे, साई आहे, परेश आहे आणि मी. सेम क्वेश्चन तुला सुद्धा असेल. कशी फिलिंग होती एकंदरीत या मैदानावर जेव्हा तू पहिल्यांदा आलास? कसं वाटलं एकंदरीत हे आयोजन? चांगलं आयोजन आहे आणि असंच आयोजन केलं पाहिजे. चांगलं आयोजन आहे, असंच आयोजन झालं पाहिजे. कुठल्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा आहेत की त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला तर आपल्या संघाला बेनिफिट मिळणार आहे? समीर आणि परेश. कुठलं क्षेत्र आहे जे सुधारण्याचा प्रयत्न असेल? गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण? गोलंदाजी करायची चांगली आहे, फलंदाजी करायची चांगली आहे. कुठलं क्षेत्र आहे जे तुम्हाला सुधारण्याचं? आतापर्यंतच्या मिस्टेक झाल्यात फलंदाजीच्या माध्यमातून असतील, गोलंदाजीच्या माध्यमातून किंवा क्षेत्ररक्षण खराब झाले जे सुधारण्याचा प्रयत्न असेल? प्रयत्न असेल. थँक्यू सो मच या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. जास्त बोलत नाही मायक्रोफोनवर परंतु नक्कीच होस्ट देत आहेत, दाद देत आहेत, हे महत्वाचं आहे. कारण की बरेच खेळाडू अगदी मायक्रोफोनवर आल्यानंतर भयभीत होतात. हे सुद्धा आम्ही पाहिले कित्येक वेळा. परंतु तुमच्याकडे जर टॉस जिंकला असता तर आपण निर्णय काय घेतला असता? बॅटिंग. कसं वाटलं एकंदरीत तुला सुद्धा? सेम क्वेश्चन आहे. या मैदानावर आल्यानंतर पहिली फिलिंग काय होती? खूप छान ग्राउंड आहे, खेळायला मजा येईल. खेळायला मजा येणार आहे. कुठले असे खेळाडू आहेत संघामध्ये आज फलंदाजी करताना चांगले बेनिफिट देतील आपल्या संघाकरिता? जयेश, कपिल, राहुल, दिनेश. आज प्रयत्न असेल क्वालिफिकेशन करिता? हो, प्रयत्न. काय संदेश असेल संघाला? कशा पद्धतीने सांगशील आजच्या दिवसामध्ये खेळलं पाहिजे? खूप छान मजा येईल खेळायला. मजा येईल खेळायला आणि 100% एफर्ट्स देणं महत्वाची गोष्ट आहे. हो, नक्कीच. शुभेच्छा देईन या सामन्याकरिता. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलंय. नाणेफेकीचा कॉल आई गावदेवी वरठापाडा या संघाने जिंकलाय आणि प्रथमतः त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करू आणि जिथे आपण पाहू शकाल जय जोहार डोकफोडेपाडा संघाला फलंदाजीकरिता आव्हान दिलंय. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा आपण जाऊया थेट मॅचच्या दिशेने जिथे रन चेसला अगदी सुरुवात होते. थँक्यू सो मच प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क कॅमेरामॅन. भूमिका असेल पार्टनरशिप बिल्ड करत असताना कुठेतरी आपण पाहायचं झालं तर ही सुरुवात थोडीशी संत झाली. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा. पॉवर प्लेचं बंधन आहे
दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना वाईट डिश स्कोर लेग रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझन मध्ये. गतीमध्ये परिवर्तन, चांगल्या पद्धतीने चेंज ऑफ पेस अगदी आपल्याला पाहायला मिळालं. लेफ्ट हँडर बॅटर आहे मैदानाच्या दिशेने मिस्टर करण. श्री गणेश जांभूलपाडा हा संघ मैदानाच्या दिशेने अगदी या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आईगाव देवी वरठापाडा आणि जय जोहार डोकफोडेपाडा या दोन संघादरम्यान लढत अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही अंकांवर धावफलक, 2 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर अक्षय वारणा इथून सुसज्जित होईल. पॉइंट रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर अगदी आपण पाहू शकाल. मिड ऑफ आणि मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिप कडनं वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु अगदी पाहू शकाल पायाचा फोर्सने चेंडू निघून गेला. जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा या पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 4 या अंकांवर 4 रन्स ऑन अ कार्ड, 4 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. सुरुवात अगदी इथून आपण पाहू शकाल सांभाळून केले दोन्ही फलंदाजाने. खेळपट्टीला रीड करतायत. या खेळपट्टीवर जेवढा वेळ आपण व्यतीत कराल ना तेवढं बेनिफिट आपल्याला मिळणार आहे, म्हणून त्याच पद्धतीने तुमची कामगिरी खूप महत्वाची आहे. ऑन साईडला खेळलाय फटका हवेमध्ये, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, तो मिस्टेक करणार नाहीये. चांगला झेल इथे झालाय परिवर्तित. पहिला विकेट, पहिला धक्का यावेळी श्री गणेश जांभूलपाडा या संघाला मिळत असताना एक चांगला झेल परिवर्तित झालाय. वाईट डिश लॉंग ऑन रिझन मध्ये टिपलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेट मिळालंय. विकेटचं अगदी इथे होईल पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागते. नव्यानं बॅटर ओम मडके मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. स्कोर कार्ड आतापर्यंत 4 या अंकांवर 4 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर अक्षय. चांगली लेन. यावेळेस अगदी यष्टीरक्षक हलकीशी मिस्टेक करतात. प्रत्येक चेंडूकरिता तुम्हाला रेडी राहणं खूप महत्वाची भूमिका आहे. इथून षटकाची सुद्धा झाली समाप्ती. खूप महत्वाचं षटक होतं पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय वारणाच्या माध्यमातून. सुंदर पद्धतीची गोलंदाजी. यावेळेस राऊंड द विकेटने जो अँगल क्रिएट केला ना तो अतिशय महत्वाचा होता. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हलकीशी मिस्टेक झाली होती, परंतु एकंदरीत चांगल्या पद्धतीचं हे षटक राहिलं. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये दोन्ही फलंदाजांचा. 4 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे, म्हणजेच परिपूर्ण. आता 18 चेंडू असतील. 18 चेंडूंमध्ये विजयी होण्याकरिता 39 धावेंचा पाठलाग अगदी करावा लागणार आहे श्री गणेश जांभूलपाडा या संघाला. स्कोर कार्ड 4 रन्स ऑन अ कार्ड. पहिला चेंडू डॉट बॉल. तदनंतर आपण पाहू शकाल व्हाईटचा इशाराला. 3ऱ्या चेंडूवर सिंगल. 4था चेंडू डॉट बॉल. 5व्या चेंडूवर दुहेरी धाव. 6व्या चेंडूवर विकेट आणि 7वा चेंडू जो आपण पाहू शकाल डॉट बॉलच्या रूपाने. एकंदरीत हे पहिलं षटकाचं अनालायसिस अगदी आपण पाहू शकाल. 4 या अंकांवर धावफलक आहे. आता अगदी आपण पाहू शकाल सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर कल्पेश वारणा या गोलंदाजाला आणलंय. क्षेत्ररक्षण न विखरलंय. आता 6 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन अगदी आपण पाहू शकाल. वाईट डिश काउकॉन रिझन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. तदनंतर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला सुसज्जित केला गेलाय. कव्हर पॉईंट 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. त्यानंतर फ्लाय स्लिप थर्ड मॅन आपण पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेग सुद्धा आहे. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. ओहो, लिव्ह केलं या चेंडूला. एक गाणं आलं होतं अदनान सामी याचं, मुझको भी तो लिफ्ट करा दे, आणि चेंडूला या ठिकाणी केलं लिफ्ट. विकेटचं पतन. सरळ यस्त्यांना जाऊन चेंडू आदळलाय. मोये मोये.
केलं या चेंडूला आणि अगदी लेफ्ट करत असताना सरळ यस्टॅनवर जाऊन हा चेंडू आदळलाय. म्हणून तुमची जी क्रीज आहे ती तुम्हाला अवगत असणं ॲज अ फलंदाज खूप महत्वाची भूमिका आहे. परंतु त्या ठिकाणी अगदी लेफ्ट केलं या चेंडूला आणि सरळ यस्टॅनचा वेध घेतला. स्कोर कार्ड 4 अंकांवर. अगदी हा दुसरा धक्का श्री गणेश जांभूलपाडा या संघाला. ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयत्न बॅकफूट वरनच आपण पाहू शकाल आणि अगदी डॉट बॉलची सांगता यावेळेस पाहायला मिळतंय. डॉट चेंडू येईल. स्कोर कार्ड अगदी 4 अंकांवर. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा या स्कोर कार्डावर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मिस्टर कल्पेश वारणा या सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा अंधाधुंद फटकेबाजी करण्याचे हे प्रयत्न झालेत. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला तुमची टेक्निक, तुम्हाला तुमचे टॅक्टिक्स हे अवगत होणं खूप महत्वाची भूमिका आहे. 100 शॉट पैकी आपण पाहू शकाल एखादा फटका असेल जो अंधाधुंद फटक्याच्या माध्यमातून मारला जाऊ शकतो. परंतु इथे स्लॉक करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा अगदी बीट झाले श्री गणेश जांभूलपाडा संघाचे अगदी खेळाडू आणि जिथून पुन्हा एकदा आपण पाहू शकाल चेंडू बीट होत असताना विस्थापिंग स्ट्रोक फटका हवेमध्ये. स्वतः गोलंदाज या झेलखाली जाण्याचे प्रयत्न करत होते परंतु अगदी या प्रयत्नांमध्ये मिळतंय अपयश आणि अगदी एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 5 रन्स ऑन कार्ड. 5 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. 5 धावा स्कोर कार्डवर लागलेत. श्री गणेश जांभूलपाडा हा संघ पाहायचं झालं तर याच परिसरामधील अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष करून ही सुरुवात आहे या संघाची सुद्धा. इथून शिकण्यासारखं बरंच काही आहे. म्हणतात ना की क्रिकेटच्या मैदानावर जेवढी आपण तपश्चर्या कराल तेवढं बेनिफिट आणि तेवढं सातत्य आपल्या अंगी येतं. विस्थापित स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहायचं झालं तर क्षेत्ररक्षक येत आहेत. स्वतः यष्टी रक्षक अक्षय चेंडूला उचलून फील्ड करत जाईल. 1 धाबी हलक्याशा हाताने घेतले. म्हणून जेवढे इथून मॅचेस खेळत जातील तेवढे परिपक्व तेवढा अनुभव हा अंगी येईल आणि एक चांगला संघ तेव्हाच होईल जेव्हा संघामध्ये कॉम्बिनेशन आपण बसवाल. हे कॉम्बिनेशन कशा पद्धतीने आपण बसवू शकता तर योग्य तो सराव एकत्रितपणे जेव्हा आपण कराल ना तेव्हाच आपल्याला आपल्या संघाचं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजेच कुठला फलंदाज कुठल्या सिच्युएशनला उतरवायचा आहे हे मात्र तुम्हाला समजणार आहे. म्हणूनच सराव एकत्रितपणे करणं सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि इथून श्री गणेश जांभूलपाडा नवतरुण उभारते सितारे खूप मोठ्या प्रमाणात वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये ते सुद्धा पाहायला मिळतात. मंद मंद पावलाने अगदी आपण पाहायचं झालं तर सलीमजी शेख यांचं सुद्धा शुभ आगमन. त्यांच्या समवेत शाहीद यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांचा सुद्धा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलाय कालच्या दिवसामध्ये आणि तेच दोन्ही व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले. दोघांचंही सहर्ष वेलकम असेल. त्यानंतर जितू मालवी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून ते सुद्धा मॅचचा आस्वाद घेत आहेत आणि पाठी राखे म्हणून आपण पाहू शकाल श्री गणेश जांभूलपाड्याच्या वतीने ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. टॅप केलं जात आहे समोरच्या दिशेने. नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि अगदी ह्या फ्रीडचा इशारा अगदी ऑन असेल. येस लाईन क्रॉस केलंय हेच पंचांनी मात्र त्या ठिकाणी दर्शवलंय. लाईन बिलॉंग टू द अंपायर आणि अगदी जिथून आपण पाहू शकाल फॉलो थ्रू मिळत असताना थोडीशी लाईन क्रॉस केली. आता फ्रीडचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने ऑन असतील. 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहायचं झालं तर थोडंसं खेचून घेण्याचा प्रयत्न होता. एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. आता दुसऱ्या धावेकरिता धावत पळत सुटलेत आणि अगदी म्हणायचं झालं तर इथून जणू काही 10:30 वाजताची लोकल ट्रेन सुटते की काय त्या अनुषंगाने पळाले होते. परंतु एक एंडने फलंदाज म्हणाले की मी धावायला तयार नाहीये. याला म्हणतात वो बुल्ला आती है मगर जाने का नाही. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. नऊ अंकांवर हे धावफलक आहे. अगदी विकेट मिळाले रनआउटच्या स्वरूपाने. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आता इथून जे लक्ष आहे येणारे चेंडू तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 34 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असणार आहे. 12 बॉल्स रिमेनिंग 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. आतापर्यंतचे आपण पाहू शकाल रिक्वायर्ड रन रेट आहे. 12 चेंडू आणि 34 धावींचं लक्ष हे समोर असणार आहे.
आणखी एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात सकाळच्या सत्रामध्ये. एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय विशालजी भोईर, त्याचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जी अगदी विशेष आकर्षण आपण पाहू शकाल ना, जी मॅन ऑफ द सिरीज करिता बायसायकल आहे या गोड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून अगदी प्राप्त झाले. तेच विशालजी भोईर या ठिकाणी दाखल झाले. त्या सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आणि तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द रन ऑफ प्ले, पुन्हा एकदा बीट झाले. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. बघा, धावा करायच्या होत्या 11च्या सरासरीने, परंतु या धावेंचा वेग मंदावला, कारण की सुरुवातीच्या सत्रामध्ये अक्षयाची गोलंदाजी उल्लेखनीय राहिली. पॉवर प्लेमध्ये कुठल्याही पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळाले नाही आणि त्याचंच कारण या मॅच मध्ये हलकासा मागे राहिलाय श्री गणेश जांभूलपाडा हा संघ. धावेंच्या बाबतीमध्ये हलकीशी कमतरता आणि जवळ म्हणायचं झालं तर डॉट बॉलची सांगता ही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून हेच अंतर राहिले आतापर्यंत. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूंमध्ये 34 धावा ही लक्ष्य असेल. आता प्रयत्न हे वाढवावे लागतील. प्रयत्न जर यशाच्या दिशेने न्यायचे असेल तर इथून तुमची मेहनत खूप महत्वाची असेल. संघर्ष करावा लागणार आहे. परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आहे. आतापर्यंत एकही फलंदाज त्या पद्धतीने कन्व्हिन्सिंग पाहायला मिळाला नाही. मोठे स्ट्रोक पासून वंचित ठेवलंय. सिंगल येते, सिंगलच्या साह्याने एक धाबी स्कोर कार्डवर मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आहे 10 या अंकांवर. 10 रन्स ऑन अ कार्ड, 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजून सुद्धा 33 धावींची आवश्यकता आहे येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू शिल्लक आहेत, 33 धावींची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अक्षय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. म्हणजेच अगदी ताकद सुद्धा आहे, नजाकत सुद्धा आहे गोलंदाजाकडे. ते होश आणि जोश या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने यूज करत असताना आणि युजेस ब्रेन सुंदर पद्धतीने इन मुवमेंटला हलकीशी ग्रिप चेंज केली. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये. चांगला चेंडू. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. यावेळेस इन स्विंगर होता. दोन्ही पद्धतीचे व्हेरिएशन आहे हे गोलंदाजाने दर्शवून दिले. अगोदर बाहेरच्या दिशेने चेंडू गेला, यावेळेस आतमध्ये चेंडू आला. हे व्हेरिएशन प्रामुख्याने पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त एक धाव दिले या षटकामध्ये. 5 चेंडू हाताळलेत अक्षय याने. चांगल्या पद्धतीचे अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी राहिले. कंजूस मारे, तिखट मारे, अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, अगदी आपण पाहू शकाल बीट झाले फलंदाज. विकेटचं इथे होईल पतन. काय जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण अक्षयच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एक धावेंचं हे षटक राहिलं. आता लक्ष इथून असेल 6 चेंडू 33 धावा. सहा चेंडू आहे, तिथून 33 धावींची आवश्यकता आहे. अजून सुद्धा समोर असणार आहे. म्हणजे सामना बराच मागे राहिलाय. ज्या धावा व्हायच्या होत्या त्या धावा आल्या नाहीत आणि तिथून अगदी पाहायचं झालं तर हा संघर्ष दोन्ही संघांदरम्यान पाहायला मिळतोय. व्हेरी वेलकम पुन्हा एकदा सलीम शेख आणि शाहिद शेख या ठिकाणी उपस्थित झालेत. दोघांचंही सहर्ष वेलकम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता अनिकेत बारणा या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. या स्पेलमध्ये अगदी पाहायचं झालं तर 33 धावा इथून रोखायच्या आहेत. म्हणजेच एक चांगल्या धावसंख्या अगदी उभारली गेली पहिल्या इनिंगमध्ये आणि या धावसंख्येचा पाठलाग होत असताना अगदी हा पाठलाग थोडासा यशस्वी होत होतोय. म्हणून मी म्हटलं की नवतरुण उभारते सितारे आहेत. या नवतरुण उभारत्या सिताऱ्यांना इथून शिकण्यासारखं बरंच काही आहे. जेवढा मॅचेस खेळतील तिथून अगदी पाहायचं झालं तर परिपक्व हे होत जाणार आहेत.
स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर एकंदरीत आहेत 10 या अंकांवर 10 रन्स रेकॉर्ड. 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. इथून न पाहायचं झालं तर वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलंय 11 या अंकांवर. जास्त काही शिल्लक राहिलं नाही आहे या सामन्यामध्ये, कारण की फक्त आणि फक्त औपचारिकता इथून बाकी राहील. कारण की एक धावसंख्या एवढी मोठी नव्हती, परंतु जी गोलंदाजी झाली ना ती अतिशय वाखणण्याजोगे. म्हणून जर आपल्या संघामध्ये गोलंदाज जर स्ट्रॉंग असतील तर कुठल्याही बॅटिंग लाईनअपला आपण डिस्ट्रॉय करू शकता. हे पुन्हा एकदा सिद्ध होत असताना क्रिकेटच्या पटलामध्ये. आठवतं 1983चे वर्ल्ड कप, 1975, 1979 रोजी जेव्हा वेस्ट इंडिज सारख्या भल्या मोठ्या संघाला भारताने पराभूत केलं होतं आणि तिथून खास करून जी ओळख निर्माण झाली होती भारतीय क्रिकेटरची, ती मात्र सुद्धा आपण पाहिली. खूप सुंदर परफॉर्मन्स कपिल देव यांना आपण पाहू शकलात. लिटिल मास्टर सुनील गावस्कर, मोहिंदर अंबरनाथ याने सेमीफायनल आणि फायनलमध्ये खेळलेला तो नॉक विसरून चालायचा नाहीये. तदनंतर मदन लाल, चेतन शर्मा, काय सुंदर पद्धतीचे अगदी आपण पाहू शकलात गोलंदाजी अगदी पाहायला मिळाली. सर विवन रचटचा तो उलट्या दिशेने घेतलेला झेल आतापर्यंत अजरामर कपिल देवच्या माध्यमातून. पॅडलाईनला चेंडू होता, त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित होता, अगदी हातामध्ये हा चेंडू होता, परंतु झेल घेण्याची शैली अगदी थोडीशी आगळी वेगळी पाहायला मिळाली. इथून धावा परिवर्तित केल्या जात आहेत. 2 धावा आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले एकंदरीत 14 या अंकांवर. चौदा धावा या स्कोर कार्डवर. आणखी एक गुड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. परशुराम शेठ राऊतपाडा, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. ऑन साईडला खेळलाय, मोठा फटका मारण्याचे प्रयत्न आणि अगदी त्या दिशेने प्रेक्षक राजा आहेत आणि ते दर्शवत आहेत की अगदी चेंडू फ्लाय झालाय, परंतु पंचांच्या सिग्नलचा वेट असेल. या किती धावा असतील आणि यस, पंचांनी दर्शवले 6 धावा. षटकाराच्या मदतीने 6 धावा या जॉईन होतात आणि स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 20 या अंकांवर. अगदी खूप उशिराने हा फटका आलाय. म्हणायचं झालं तर दिल्ली अभी बहुत दूर रह गई, कारण की धावसंख्येचा जो पाठलाग आहे ना तो थोडासा अयशस्वी होता ना, कारण की शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक राहिलेत. यावेळेस चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या अंतकाडामध्ये डॉट बॉलची सांगता अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. इथून पाहायचं झालं तर शेवटचा अंतिम चेंडू असेल, म्हणजेच एक चांगली धावसंख्या लावली आणि या चांगल्या धावसंख्येचा पाठलाग होत असताना कुठेतरी गाडी पटरीवरून खाली उतरली श्री गणेश जांभूलपाडा या संघाची. आणि आतापर्यंत या मॅच मध्ये जी पकड निर्माण केली आहे ना ती सुंदर पद्धतीने काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाने. वाईटचा इशारा आलाय, ज्याने अगदी विजय पराभवचं एकंदर अगदी कमी होईल. स्कोर कार्ड 21 या अंकांवर 21 रन्स होण्याकडे 21 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 21 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर अनिकेत यावेळेस सुसज्जित होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फक्त जी औपचारिकता होती ती अगदी शिल्लक होती. शेवटचा चेंडूवर झेल घेण्याची संधी होती, परंतु झेल ड्रॉप झालाय आणि ते वॉन झालाय. पहिल्या मॅच मध्ये अगदी 42 धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिल्यात आणि 43 धाब्यांचा पाठलाग होत असताना कुठेतरी फलंदाजांना अगदी थोडीशी नामुष्की उडावी लागली, कारण की चांगली गोलंदाजी झाली. 4ही गोलंदाज अक्षय डावरे असतील, अक्षय वारणा असतील, त्यानंतर कल्पेशाने केलेली गोलंदाजी अतिशय उल्लेखनीय. मात्र शेवटच्या षटकामध्ये 33 धावा खूप मोठ्या आणि अनिकेत त्याने त्या डिपेंड सुद्धा केल्यात. सो कॉंग्रॅच्युलेशन काजूपाडा.